नमस्कार. माऊलीज किचनमध्ये मी मनीषा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज पाहणार आहोत भरलेली भेंडी. त्यासाठी मी इथे पाव किलो भेंडी घेतलेली आहे. सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. हे अर्धी वाटी खोबरं आहे. 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. 2 चमचे तीळ, लाल तिखट 2 चमचे, गरम मसाला 1 चमचा, पाव चमचा जिरा पावडर घेतलेली आहे, धनेपूड घेतलेली आहे 1 चमचा आणि चवीनुसार मीठ. आता आपण इथे मी पॅन ठेवलेला आहे. तर मी शेंगदाणे भाजून घेत आहे. आपले शेंगदाणे भाजून इथे तयार आहे. तर आपण खोबरं आणि तीळ हे गॅस बंद करूया. छान तडतडले आहेत आपले शेंगदाणे, भाजलेले आहेत. आता आपण काढून घेतो आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये. भाजून घेत आहोत आपण. त्याचबरोबर इथे मी तीळ सुद्धा ॲड करत आहे. तीळ आणि खोबरंही इथे भाजून झालेलं आहे. आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. आपण आता हे अशा पद्धतीमध्ये भेंडी कट करून घेणार आहोत. भेंडी कट करून घेतलेली आहे भेंडीची. आता आपण ह्याला चिरा लावून घेणार आहोत. आपण हे साहित्य खोबरं, शेंगदाण्याचा कूट आणि तीळ हे वाटून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी लाल मिर्च पावडर ॲड करत आहे, जिरेपूड, धनेपूड आणि थोडासा गरम मसाला, चवीनुसार मीठ. आपण हे सगळं एकत्र करून घेणार आहोत. एकत्र केलेलं आहे. आता आपण थोडंसं याच्यावरती तेल सोडणार आहोत, जास्त नाही आहे. आता आपण हे सगळं एकत्र करून घेणार आहोत. आता आपण हे भरून घेणार आहोत. हे जर कुठे आता प्रवासात वगैरे जर आपण घेऊन गेलो तरीही चालेल, कारण टिकणारी ही भेंडी प्रवासात आपल्याला काय खावं किंवा काय खाऊ नये कधी कधी कळत नाही. त्याकरता आपला मसाला इथे भरून भेंडीमध्ये आपण भरून तयार केलेली आहे अशा भेंडी. आता आपण हे तळून घेणार आहोत. आणि राहिलेला मसाला इथे साईडला ठेवते. आता आपण पॅनमध्ये तेल सोडत आहोत. अशा पद्धतीने जी मसाला भरलेली साईड आहे ती मी खाली ठेवलेली आहे. आपण तेल अजून थोडंसं सोडलेलं आहे.
मसाला ब्राऊन आपल्याला थोडासा तेलावरती आपण भेंडी भाजून घेणार आहोत. ते क्रिस्पी खायला छान लागतं याकरता. आता आपण पलटून घेणार आहोत. आपण अशा पद्धतीने आता आपण भेंडी फ्राय करून घेणार आहोत. सगळीकडनं फ्राय होईल. आता आपण यांना काढून घेणार आहोत. हे सर्व फ्राय झालेली आहे. आपण काढून घेत आहोत. भरलेली भेंडी आपली तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.